आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. सेलू तालुक्यात उष्माघाताचा धोका वाढल्याने नागरिकांना खबरदारीचे आवाहन. परभणी जिल्ह्यासह सेलू तालुक्यात उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला असून तापमानाचा पारा 42 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन सेलू उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. उष्माघाताच्या रुग्णावर त्वरित उपचार करता यावेत यासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र स्पेशल वॉर्ड तयार करण्यात आल्या असून त्यामध्ये 4 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसापासून दुपारच्या वेळेत रस्त्यावर शांतता पाहायला मिळत असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातून विविध कामानिमित्त सेलू शहरात येणाऱ्या नागरिकांना या तीव्र उन्हाचा मोठा फटका बसत आहे. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन सेलू उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय हरबळे यांच्या वतीने करण्यात आले आहे. बाहेरगावी जाताना पिण्याचे पाणी किंवा फळांचा रस सोबत ठेवून शरीर हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. पातळ सैल आणि सुती कपडे परिधान करावेत. थेट सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी छत्री, टोपी किंवा टॉवेलचा वापर करून डोके झाकावे. शक्यतो अनवाणी बाहेर जाणे टाळावे. तसेच दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे. पाथरी महावितरण अभियंता यांना मोर्चाद्वारे विविध मागणीचे निवेदन. पाथरी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील विविध भागातील नागरिकांनी वारंवार होणाऱ्या वीज खंडित, लो व्होल्टेज व अपुऱ्या सुविधांमुळे त्रस्त होऊन महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांना आज दिनांक 30 एप्रिल गुरुवार रोजी ढोल ताशे वाजून मोर्चा काढून निवेदन दिले. या मोर्चात पाथरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आलोक चौधरी, नगरसेविका चंद्रकला अनिल ढवळे यांच्यासह प्रभाग क्रमांक 3 मधील सर्व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सेलू देवगाव फाटा रस्त्यावर धुळीचे साम्राज्याने प्रवाशांना त्रास. सेलू देवगाव फाटा रस्त्याचे काम सध्या संथ गतीने सुरू असून संबंधित ठेकेदाराकडून रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे परिसरातील नागरिकांनाही आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदारांनी तत्काळ रस्त्यावर नियमित पाणी मारून धुळीवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी वाहन चालकसह परिसरातील नागरिकांकडून होत आहे. सेलू रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी वाहनधारकांचा धुमाकूळ. सेलू येथील रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर गेल्या कित्येक महिन्यापासून दुचाकी, 3 चाकी व 4 चाकी वाहनधारकांचा धुमाकूळ सुरू असून त्यामुळे प्रवेशद्वारातून ये जा करण्याकरिता सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या कसरती कराव्या लागत आहे. सेलू येथील रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. बहुतांशी कामे अतिशय मंद गतीने सुरू आहेत. याचा परिणाम रेल्वे स्थानकावरील बहुतांशी व्यवस्था व पूर्णतः कोलमडलेल्या आहेत. त्यातच परिसरातील वाहनाच्या पार्किंगच्या व्यवस्थेचेही 3:13 वाजले आहेत. नेहमीप्रमाणे या रेल्वे स्थानकाच्या नव्या व जुन्या प्रवेशद्वारावर ऑटो रिक्षा चालकांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. जिथे जागा दिसेल त्या ठिकाणी हे ऑटो रिक्षा चालक प्रवाशांच्या प्रतीक्षेत ताडकढत उभे राहत आहे. तर दुचाकी सवारांनी आता प्रवेशद्वाराच्या पायऱ्यापर्यंत वाहने उभे करण्याची स्पर्धा सुरू केली आहे. जुन्या प्रवेशद्वाराच्या आतपर्यंत वाहने पार्क केली जात आहे. परिसरातील पार्किंग स्टँड अस्थिविहीन असून त्यामुळे दुचाकी, 3 चाकी व 4 चाकी वाहनधारक सकाळपासून रात्री उशिरापर्यंत बेशिस्तपणे मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करत आहे. वाहनधारकांच्या या धुमाकूळमुळे
संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरात अभूतपूर्व असे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे व या डोकेदुखीचा विषय बनला आहे। दररोज या बेशिस्त वाहतुकीमुळे, पार्किंगमुळे वाद विवाद, ताण तणाव, त्यातून एकमेकावर धावून जाण्याचे प्रकार, वेळ प्रसंगी हमरी तुमरीही प्रकार घडू लागले आहेत। परंतु याचे सूतक रेल्वे पोलिसांना नाही, अधिकार तर तो आपला विषयच नाही या आविर्भावात वावरत आहे। पंडित डाके माऊली यांना मराठवाडा वारकरी भूषण पुरस्कार जाहीर। समर्थ सेवा समूह व संतकृपा सेवा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा मराठवाडा वारकरी भूषण समर्थ कीर्तनकार गौरव पुरस्कार यंदा पंडित महाराज डाके माऊली यांना जाहीर झाला आहे। 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। वारकरी संप्रदायात सामाजिक जाणीव जागृत करण्यासाठी पंडित महाराजांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे। पाकिटमुक्त कीर्तन ही संकल्पना रुजवून त्यांनी भक्ती आणि समाज प्रबोधनाचा सुंदर संगम साधला आहे। त्यांच्या या उपक्रमामुळे कीर्तन परंपरेत पारदर्शकता व सामाजिक बांधिलकीचा संदेश अधिक बळकट झाला आहे। पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने त्यांनी राबविलेल्या प्लास्टिकमुक्त सप्ताह उपक्रमही प्रभावी ठरला आहे। तसेच ऐतिहासिक ज्ञानेश्वरी सप्ताहाचे यशस्वी आयोजन आणि निस्पृह भावनेतून केलेले सातत्यपूर्ण सेवाकार्य याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे। या पुरस्कारामुळे वारकरी परंपरेतील त्यांच्या योगदानाला व्यापक मान्यता मिळणार असून परिसरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे। सेलूत 1 मे रोजी परभणी जिल्हा सिनियर लेक्रॉस संघाची निवड चाचणी। महाराष्ट्र लेक्रॉस असोसिएशन यांच्या मान्यतेने परभणी जिल्हा लेक्रॉस असोसिएशनच्या वतीने सेलू येथे दिनांक 5 ते 7 मे रोजी 4थी राज्य सिनियर पुरुष महिला लेक्रॉस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। याकरिता लेक्रॉस असोसिएशन ऑफ परभणीच्या वतीने परभणी जिल्हा लेक्रॉस पुरुष महिला संघाची निवड चाचणीचे आयोजन दिनांक 1 मे शुक्रवार रोजी नूतन विद्यालय सेलू येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे। लेक्रॉस या नाविन्यपूर्ण क्रीडा प्रकार जागतिक स्तरावर खेळला जाणारा खेळ आहे। 2028 वर्षामध्ये वर्ल्ड कप ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत याचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य सरचिटणीस मोहम्मद बाबर यांनी दिली। खेळाडूंनी सोबत आधार कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो आणावे। परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष संतोष कंठाडे, उपाध्यक्ष गणेश माडवे सर, सचिव प्रशांत नाईक, सहसचिव कैलाश माने व परभणी जिल्हा लेक्रॉस असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे। पुरातन वास्तूंच्या विकासासाठी आराखडा तयार करावा। ॲडव्होकेट आशिष शेलार। परभणी जिल्ह्यातील पुरातन वास्तूंचा ठेवा जतन करणे, त्यांचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करणे आणि दीर्घकालीन अस्तित्व टिकवण्यासाठी स्थळ व्यवस्थापन नियोजन आराखडा तयार करावा असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले। मुंबई येथील देशपांडे कला अकादमीच्या सभागृहात आयोजित बैठकीमध्ये परभणी जिल्ह्यातील चाठाणा येथील पुरातन मंदिर आणि जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंचा जतन व संवर्धन विकासाबाबत चर्चा करण्यात आली। बैठकीस ऊर्जा राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, सचिव किरण कुलकर्णी, पुरातत्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्ग, संचालक विभीषण चौरे, उपसचिव सावंत आदी उपस्थित होते। तसेच परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांनी बैठकीत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग घेतला। परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील चाठाणासह जिल्ह्यातील ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी जिल्ह्याच्या एकत्रित प्रकल्प विकास आराखड्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश मंत्री ॲडव्होकेट शेलार देताना म्हणाले की चाठाणा येथील मंदिर परिसरामध्ये झालेली अतिक्रमणे हटवण्यात यावीत। या कामासाठी जर भूसंपादनाची आवश्यकता असेल तर जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून ही प्रक्रिया त्वरित राबवावी। संपूर्ण विकास कार्यक्रमाअंतर्गत
जिल्ह्याचा प्रकल्प विकास आराखडा तयार करावा आणि यासाठी जिल्हा नियोजन समिती व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या निधीतून समन्वयाने आर्थिक तरतूद करावे असेही मंत्री ॲडव्होकेट शेलार यांनी स्पष्ट केले.